उंद्रीवरून खामगावकडे येणाऱ्या बसमध्ये गारडगाव येथून बसमध्ये चढलेला आकाश वानखडे विद्यार्थिनींना लोटपाट करतो अशी तक्रार काही मुलींनी केली होती। महिला वाहक संगीता सिसोदे यांच्याकडे ही तक्रार केली होती। त्यानुसार या तरुणाला महिला वाहकाने हटकले असता त्याने सेवेवर असणाऱ्या महिला वाहकाला शिवीगाळ करत गालावर व पोटात लाथाबुक्क्यांनी बसमध्येच मारहाण केली। मी माटरगावती ड्यूटी करत असताना माटरगावती खामगावशी ड्यूटी करत असताना एका मुलाने मला मारहाण केली। अक्षरशः पोटात आणि गालावर झापटाने मारलं, लाताने मारलं, परत नाकातून रक्त येईपर्यंत मारलेलं आहे मला। का बरं मारलं? मी त्याला असं सांगितलं बाजूला हो, मुलींना धक्का लागतोय, तर तो म्हणे की नाही बाजूला नाही होणार, मी असं नाही तसं नाही, मी त्या मुलींना धक्का नाही मारलेलं असं म्हटलं। आणि लगेच त्याला म्हटलं हो बाजूला भाऊ तू, तर तसं म्हटलं असं त्याने लगेचच मला मारहाण सुरू केली, ज्यामुळे महिला वाहकाच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला। वाहकाने बस ही सरळ ग्रामीण पोलीस ठाण्यात नेत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। ती कामगिरी करत असताना त्यांनी गाडीमध्ये जाऊन म्हणजे तो ज्या स्टॉपवरून बसला त्या स्टॉपवर ज्या गाडीमध्ये विद्यार्थिनी होत्या, विद्यार्थिनीला त्याचा धक्काबुक्की करत तो आत जाता होता। त्या विद्यार्थिनींनी मग त्या महिला वाहकाकडे तक्रार केली। ती महिला वाहक त्याला म्हणायला गेली असता त्यांनी त्या महिला वाहकासोबत उद्धट वागणूक करून तिला मारहाण केली। तिच्या नाकातून रक्त येईपर्यंत मारलं, तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या। त्यानंतर संबंधित महिला वाहकाने पोलीस स्टेशनला त्यांना तक्रार दाखल केली। रीतसर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। आमची एवढी मागणी आहे की याचा ज्या घटना घडतात याला कुठेतरी आळा बसावा, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी व या घडलेल्या घटनेचा संघटना प्रतिनिधी या नात्यानं मी या घटनेचा निषेध करतो। त्यानुसार आरोपी आकाश वानखडे याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय सेवकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन खामगाव हद्दीमध्ये गारडगाव येथे उंद्रीवरून खामगावकडे येणारी बस थांबली असता त्यात विद्यार्थिनी असे चढले। त्यावेळेस आरोपी आकाश वानखडे हा धक्के देत पुढे गेला म्हणून महिला कंडक्टर सिसोदिया यांनी तू थांबला असता चालला असता तू धक्के देत पुढे का गेला असे विचारले असता आरोपी वानखडे यांनी तू कोण विचारणार म्हणून महिला कंडक्टर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि मारहाण करून त्यांची तिकीट फाडण्याची मशीन खाली पाडली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद महिला कंडक्टर यांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे। त्यावरून पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे अपक्रमांक कलम 353 332 अन्वये दाखल आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास सुरू करत आहोत, आरोपी अटक करत आहोत। हा युवक नेहमीच बसमध्ये महिलांची छेड काढत असल्याची माहिती काही मुलींनी कॅमेऱ्यापुढे न येता सांगितली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।